आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। दिवाळीनिमित्त मुंबईचा डबेवाला सुट्टीवर जाणार। 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान डबेवाल्यांची सेवा बंद, ग्राहकांना नोंद घेण्याचं आवाहन। दिवाळीनिमित्त मुंबईत खरेदीची लगबग, दादर स्टेशन बाहेर दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी, तर क्रॉफर्ड मार्केट परिसरही गजबजला। पुण्यात दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड, बाजारपेठा हाऊसफुल झाल्यानं मध्यवर्ती भागात वाहतुकीचा खोळंबा। मुंबई नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात प्रवेश। पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण। इमारतींची ओसी मिळताच रहिवाशांना ताबा दिला जाणार। मुंबई पालिकेला भूखंड निवासी प्रकल्पातील बिल्डरांकडून मिळालेल्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी निघणार। यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार। प्रभादेवी पूल पाडल्याचा बेस्टला फटका, महत्त्वाचे बस मार्ग खंडित झाल्यानं महसुलात कोट्यवधी रुपयांची घट। दादर पश्चिमेला जाणाऱ्यांसाठी आता केवळ बस क्रमांक 40चा एकमेव पर्याय, या बसच्या फेऱ्या वाढवण्याची माजी नगरसेवक सचिन पडवळ यांची मागणी। दिवाळीला पुण्यातून गावी जाण्यासाठी एसटीची अधिकची सेवा, मराठवाडा, खानदेश, विदर्भात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण फुल। जवळपास 589 जादा गाड्या सोडण्यात आल्या। पुणे पोलिसांनी एकाच वेळी 18 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी केलं तडीपार। परिमंडळ 5च्या पोलीस उपायुक्तांची कारवाई, तडीपार केलेल्यांमध्ये महिला गुन्हेगारांचाही समावेश। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। पुणे विद्यापीठानं 20% परीक्षा शुल्क वाढवल्यानंतर परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात अभाविपचं आंदोलन। परीक्षा शुल्क माफीच्या मागणीसाठी आंदोलन।